ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे दामिनी वकीलने अर्जुनला पत्रकार परिषद घेऊन सांगितलं असतं की अर्जुन हा खोट्याची साथ देतोय। सगळीकडे अफवा पसरून अर्जुनवर पाळ ठेवण्यासाठी एक माणूस पण नेमलेला असतो। आणि जेव्हा पत्रकार जोशीला मारल्याचे प्रश्न विचारतात तेव्हा अर्जुन त्यांना एकच उत्तर सांगतो। तेव्हा अर्जुन बोलतो की तुम्ही जोशी वकीलला का मारला असं विचारता, पण त्यांनी वकील पेशाचा कसा दुरुपयोग केलाय ते तुम्हाला माहित आहे का। आणि अर्जुनने त्या जोशी वकीलने जेवढे पण कारनामे केले असतात ते सगळे दाखवतो आणि बोलतो की तुम्ही आता सांगू नका की मी हे का केलं, मी त्याला का मारलं। त्यामुळे अर्जुनने हे स्पष्टीकरण दिल्यानंतर सगळे पत्रकार गप्पगार होतात। इथे दामिनी वकील महिपंतला बोलते की मी अर्जुनला कोंडीत पकडलं होतं, पण काय माहित नाही तो कसा सुटला। तेव्हा महिपंत बोलतो की तुमच्याकडून काय होणार नाही। तेव्हा दामिनी वकील बोलते तुम्ही मला सांगणार आहेत की काय करायचं काय नाही ते। तेव्हा महिपंत बोलते की तुमच्या पद्धतीने तुम्हाला जे काय करायचं ते करा, पण जे मला करायला पाहिजे ते मी करीन। ते महिपंत ठरवते की काय पण करून आपल्याला या अर्जुनला चांगलंच लटकवायचं आहे। त्या टायमाला तो नागराजला बोलून घेतो आणि तो सांगतो की त्या जोशी वकीलला मारून टाक आणि त्याला असं मार की त्यांनी जशी की आत्महत्याच केली, त्याला चांगलाच पंख्यावर लटकव आणि मी तुला पत्र देतोय ते पत्र त्या जोशी वकिलाच्या हातात ठेव। ही जोशी वकीलने जी आत्महत्या केली त्या अर्जुन सुभेदार याच्या दबावाखाली केली, ज्यामुळे माझं करिअर संपलं आणि ज्यामुळे माझी फॅमिली धोक्यात आहे। त्याच्यावरून मला हे सगळं अर्जुनमुळे झालंय आणि अशी चिठ्ठी लिहायची आणि ते त्याच्या हातात ठेवायची। त्या चिठ्ठीमुळे कळेल की हे सगळं अर्जुनमुळेच झालंय। आणि त्यानंतर महिपंतचा गुंड जोशी वकिलाच्या घरी जातो आणि त्याचा जीव घेतो आणि अर्जुनमुळेच मेलाय असं लिहून तो त्याच्या हातात चिठ्ठी ठेवतो आणि तिकडून निघून जातो। इकडे साक्षीला आनंद होत असतो की मला वाचवण्यासाठी अण्णांनी काहीतरी खूप मोठा प्लॅन केलाय। त्यानंतर महिपंतच्या सांगण्यानुसार सगळं होतं। सगळे तिकडे पत्रकार, वाहिनीवाले, टीव्ही न्यूजवाले जातात आणि असं सांगतात की हे सगळं जोशी वकील मेलाय तो या अर्जुन सुभेदार मुळेच मेलाय आणि त्यांनी केलेली आत्महत्या ही अर्जुन सुभेदारच जबाबदार आहे। आणि त्यानंतर अर्जुनला एकीवर एक कॉल येतात आणि त्याला समजतं की जोशी वकिलाचा खून केला आणि ते सगळं नाव माझ्यावर येतं आणि ते सगळं नाव माझ्यावर आलंय। त्यानंतर हे सायलीला पण कळतं आणि सायली पण घाबरते आणि ती बोलते हे काय, आणि एकावर एक तिला चांगले धक्के भेटत असतात। तेव्हा सायली बोलायला लागतं की तुम्ही या सगळ्यामध्ये अडकलात आणि हे काय झालं, आणि हे काम मला वाटतं या महिपंतच आहे। आणि त्यानंतर सगळे पत्रकार अर्जुन सुभेदाराच्या घरी येतात आणि अर्जुन सुभेदार हाय सगळे बोलायला लागतात आणि पोलीस पण तिथे आले असतात कारण की अर्जुनला अटक करायचं असतं। त्या टायमाला तिथे चेतन येतो आणि चेतन बोलतो की नमस्कार। तो बोलतो मी अर्जुनचा अटकपूर्व जामीन आणलेला आहे। इकडे सायली देवी आईचा धावा करते आणि बोलते हे काय केलंस, मी तुझ्याकडे काय मागितलं होतं। इकडे प्रिया खूप खुश झालेली असते की ती समजते की यावेळी महिपंतने खूप मोठा अर्जुन विरुद्ध महिपंतने डाव रचलेला होता। ते चेतन बोलतो की अर्जुन आता काय करायचं, तात्पुरता मी तुझा अटकपूर्व जामीन आणला आणि तुला वाचवलं, पण पुढे काय करायचं। इकडे रविराज अर्जुनला बोलतात तू काय घाबरू नको, तुझ्याबद्दल जे खोटं रचलं गेलंय ते आपण पुढे कोर्टाची केस घेऊन ते सगळं मिटवून टाकू। ही प्रतिमा त्या बोलते की अर्जुनवर एवढा मोठा संकट आलाय, रविराज तुम्ही काहीतरी करा, तुमची एवढी ओळख आहे। तेव्हा रविराज प्रतिमाला बोलतात तू काय काळजी करू नको, मी काय ते बघेन आणि अर्जुनची केस लढण्यासाठी मी उभा आहे आणि त्याच्या पहिलं काय आहे ते मला पाहायला पाहिजे। तिथे रविराज बोलायला लागतात की मर्डर केस आता अर्जुनला लढता येत नाही आणि त्याची सनद रद्द होणार। अर्जुन रविराजांना बोलतो आता काय करायचं। तेव्हा रविराज बोलतात की तू घाबरू नको, मी काय ते बघेन। रविराज कोर्टात बोलत असतात की विलास मर्डर केस ही अर्जुन कडनं काढून घेऊ नका, कारण की त्याचे निकाल लागायला आता थोडे दिवस बाकी आहे। इकडे पण त्याच्या माणसाला बोलवतो आणि तो बोलतो की तू इथे कोर्टात पब्लिक घेऊन यायची आणि ती मोठा खूप दंगा करायचा, बोलायचं की अर्जुन सुभेदार हाय आणि ह्या खुन्याला लवकरात लवकर फाशी द्या असं बोलायचं। तेव्हा महिपंतचा माणूस बोलतो की चालेल शेठ, आम्ही सगळं करतो आणि इथे अर्जुन सुभेदाराला कोर्टात बोलायला दिलं जातं। पण त्या टायमाला महिपंतची माणसं येतात आणि जोराजोराने वडायला लागतात अर्जुन सुभेदार हाय। तेव्हा जज बोलायला लागतात की लवकरात लवकर या माणसांना कोर्टातून बाहेर काढा। तेव्हा महिपंत आपल्या माणसांना खुनावत तो त्यांना बाहेर जायला सांगतो। तेव्हा अर्जुन बोलायला लागतो की हा माझ्या विरुद्ध एक ट्रॅप आहे, कारण की मला विलास मर्डर केस मधून बाजूला करायचा मला विलास मर्डर केस मधून बाहेर करायचा आहे। आणि त्या टायमाला दामिनी वकील ऑब्जेक्शन घेते आणि बोलते हा माणूस स्वतःच खुनी आहे, कारण त्यांनी एका स्वतःच्या स्वार्थासाठी त्या वकिलाचा आत्महत्यास तो कारणीभूत आहे। आणि दामिनी वकील बोलतात की अर्जुन सुभेदार, मी सांगत नाही की तुम्हीच खून केलात, पण त्या जोशी वकिलाच्या हातात चिठ्ठी सापडली, त्या चिठ्ठीत लिहिल्यानुसार असं कळतं की तुम्ही त्या वकिलाची जी अफवा पसरवली त्याच्या भीतीने त्यांनी आत्महत्या केली, त्याचे सर्वस्वी जबाबदार तुम्ही आहात। आणि काय झालं तर खरं बघायला गेलं तर आणि अप्रत्यक्षात खरं बघायला तर खून तुम्हीच केला आहात। त्या टायमाला अर्जुनला काय बोलायचं काय नाही तेच काही समजत नाही, कारण की
त्याच्यासमोर मधुभाऊंची केस पण असते. जज बोलायला लागतात की या सगळ्याचं पाहायला गेलो तर जोशी वकिलाच्या हातात जी चिठ्ठी आहे त्याच्यानुसार त्याच्या हातमध्येच तुम्हीच कारणीभूत आहात आणि कोर्टाकडून ही केस तुमच्या हातातून घेण्यात येते आणि विलास मर्डर केसमध्ये दुसरा वकील बघावा आणि तुमची सनद रद्द होते. हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. सगळ्यांच्या पायखाची जमीन सरकते आणि महिपंत खूप खुश होतो. नंतर महिपंत अर्जुनला बाहेर भेटतो आणि बोलतो आता तू काही करू शकत नाही. महिपंत बोलायला लागतो की अर्जुन सुभेदार तू माझ्या मुलीला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करत होतास ना आता तू जेलमध्ये जाशील आणि तिथेच सडशील. तेव्हा अर्जुन महिपंतला बोलतो की हे जे कोणी केलंय ते सांगतंय लहान पोरगा पण सांगेल आणि तू जे काय केलंयस ना तू त्याच्यामध्ये पुन्हा एकदा अडकशील आणि तुझी मुलगी आणि तू कसा अडकशील ते आता बघ. पण आता अर्जुनला काय करायचं काय कळत नसतं कारण तो आता केस लढू शकत नाही. तेव्हा सायली बोलायला लागते की आता ही केस कोणाला देणार. इथे मधुभाऊ पण टेन्शन मध्ये असतात आणि बोलतात की आता माझा काय होणार आहे. तेव्हा अर्जुन मधुभाऊंजवळ येतात आणि बोलतात मला माफ करा आणि हात जोडून त्यांची माफी मागतो आणि बोलतो मी चुकलो. तेव्हा मधुभाऊ बोलतात हे काय बोलताय तुम्ही. आणि अर्जुन बोलायला लागतो मधुभाऊंना की मी तुमची केस लढू शकत नाही आता फक्त 5 दिवस 5 दिवस बाकी असल्यामुळे हे सगळे खुनाचे आरोप माझ्यावर लावले गेले आहेत. तेव्हा मधुभाऊ बोलतात की तुम्ही काळजी करू नका तो देव बसल्यावरती तोच काय तो माझी काळजी घेईल. ते अर्जुन खूप टेन्शन मध्ये असतो. त्याला कळत नाही आता केस कोणाकडे द्यायची आणि त्या टाइमला टीव्हीवर मोबाईलवर अर्जुन सुभेदाराची न्यूज येत असते कारण की अर्जुन सुभेदाराची सनद रद्द झाली आहे आणि तेच न्यूज पाहून अर्जुन सुभेदाराचे डोकं फिरलेलं असतं. अर्जुन सुभेदार स्वतःला रूम मध्ये कोंडून घेतो तेव्हा चैतन्य येऊन त्याची विचारपूस करत असतो. त्याला धीर देत असतो आणि तिथे सायली पण टेन्शन मध्ये असते. आता मधुभाऊंचं काय होईल तिला खूप टेन्शन असतं आणि आता नवीन वकिलाला पण केस देऊ शकत नाही आणि त्याला ह्या केस बद्दल सांगण्यामध्येच वेळ निघून जाईल. तर सायली एक खूप मोठा निर्णय घेते आणि ती बोलते मी तुमच्यावर राहून मला पण वकिलीचा खूप अनुभव मिळाला आहे. आणि सायली बोलायला लागते की कोर्टात एक अशी तरतूद आहे की स्वतःची केस स्वतः लढू शकतो. अर्जुन बोलायला लागतो तू बोलतेस ते खरं आहे. तो सायली बोलायला लागते की मी एक निर्णय घेतलाय मी मधुभाऊंची केस मीच लढणार आहे आणि येणाऱ्या 5 दिवसांमध्ये काय पण करून मधुभाऊंना आपल्याला सोडवायचंच आहे. तुमच्यावर राहून मला या केसचे सगळे लूपहोल्स मला कळलेले आहेत. कोर्टाकडनं परवानगी घेऊन ही केस मी लढण्यासाठी तयार आहे आणि यानंतर घरातल्यांना प्रत्येकांना आता सायलीबद्दल अभिमान वाटत असतो आणि अर्जुनला पण सायलीबद्दल अभिमान वाटत असतो. तेव्हा चेतन बोलायला लागतो की यस सायली वहिनी ही केस लढू शकतात. आपण हा विचार केला नव्हता पण सायली वहिनी ही केस लढू शकतात आणि त्या आपुलकीने मधुभाऊंची केस जशी लढतील तसे कोणीच लढू शकणार नाही. चेतनने सांगितलं की सायलीच करू शकते. तेव्हा सायलीने सांगितल्यानंतर अर्जुनला खूप आनंद होत असतो. त्यानंतर रविराजना कळल्यानंतर पण रविराजांनाही आनंद होतो आणि ते बोलतात की रविराज बोलतात की कोर्टाकडनं परवानगी घ्यायची ही जबाबदारी आता माझी. तर रविराज अर्जुन सायली आता सगळे एकजुटीने उभे राहिलेत आणि फायनली सायली ही मधुभाऊंची केस लढण्यासाठी सज्ज झाली. आता मधुभाऊंची केस सायली कशी लढणार आणि अर्जुनची शानहान कशी परत मिळवणार हे पुढे पाहणे आता खूप रंजकच होणार आहे.